हे बघा आली ती व्यक्ती. There you go. मानसीने प्रत्येक वेळेला माझ्यापेक्षा जास्त दळवींना सपोर्ट केला. म्हणजे कसं असतं, एखाद्या मुलीसाठी माहेरची व्यक्ती जास्त जवळची असते. पण नाही, सासरकडचे कसे ट्रीट करतील आपल्याला अगदी तसंच ट्रीट केलंय मनूने मला. मोनिका, सोड ना आता जुनं सगळं. युअर फ्युचर इज ब्राईट. आता फक्त पुढचा विचार कर. आणि आता ईशा आली आहे तर निघायचं का? अगं माझं बाळ. मोठी मम्मा तू कुठे गेली होतीस? मी ना बाळा आपल्या मी ना माझ्या मित्राला भेटायला गेले होते. कोण मित्र? मित्र म्हणजे ना छोटासा बुबू आहे, त्याला भेटायला गेले होते मी. पण आता ईशू आणि मोठी मम्मा बाहेर फिरायला जाणार आहेत आणि मज्जा करणार, हो की नाही? मोनिका, तू तिला फक्त भेटणार होतीस ना, मग बरोबर का घेऊन जातेस? तू बघतोयस ना ती किती एक्साइटेड आहे, हो की नाही ईशू? तू तिला भेट, तिच्याशी गप्पा मार, पण तिला घेऊन नाही जायचं. हे बघा, आम्हाला दोघांना ईशा बरोबर थोडासा वेळ घालवायचा. चल मोनिका. आणि हो, सही झाली की पेपर्स आणून देतोच. जायचं बाळा? जायचं. बाय छोटी मम्मा. बाहेर जाणार आहे. तुला गाडीवर बसवू का बाळा? आता इशूला गाडीवर बसवायचं. 1 2 3. बोला, कुठे जायचंय तुम्हाला? आपण कुठे चाललोय? समुद्रावर जायचं का मॉल मध्ये जायचं? मॉल मध्ये. ऐकलं का, आम्हाला मॉल मध्ये जायचंय. हो, चला की. काय? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. ओके राजन, येतेस हिला? चला. गुड गर्ल. काय झालं? का वागतेस ताई असं? मी काय केलंय आता? हे बघ, तू प्लीज तुझ्या स्वभावानुसार वागू नकोस. तू तिची आई आहेस हे विसरू नकोस प्लीज. मी विसरतच नाहीये की मी तिची आई आहे, पण तुम्ही दोघंही विसरताय की तुम्ही तिचे आई बाबा नाही आहात. आम्ही तिचे कोणीही नाही. नाहीच आहात तुम्ही कोणी. आणि ही गोष्ट जर मी ईशाच्या मनावर बिंबवली तर काय करणार आहात तुम्ही? याचा विचार केलाय का? अगं, का तू आता असा विचार करतेस? सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? एक्झॅक्टली. जर सगळ्यांनी माझ्या मनासारखं केलं तर मी का त्रास देऊ कोणालाही? मला हौस नाही कोणालाही त्रास द्यायची. पण सगळे तुझ्या मनासारखंच करतायत. हो, पण माझं समाधान होत नाही अजूनही. मानसी प्लीज, आता निघते मी, नाहीतर ही शाक मारेल. मोठी मम्मा आपल्याला मॉलला जायचंय ना. एक्साइटेड आहे ना इशू मोठी मम्मा बरोबर मॉल मध्ये जायला. एनिवे,
मी ईशा बरोबर मजा करते. तू या घराला वेळ दे, विक्रांतला वेळ दे. काय बडबडतीयस ताई? बरोबर तेच बोलतीये. तसही तू दळवी घराच्या उंबरठ्यावरच उभी आहेस ना सध्या. ताई हो, नाही म्हणजे नात्यांच्या उंबरठ्यावर नाही, नात्यांमधनं बाहेर पडायच्या उंबरठ्यावर. बरोबर बोलतीये ना मी? एनिवे आय हॅव टू लीव्ह. बाय. सात वाजत आले, अजून आले नाहीयेत. काय झालं? फोन लागत नाहीये का? मोनिका सारखा फोन कट करते. केव्हाचे गेलेत ते, अजून आले नाही. खरं तर आपण त्यांना जायला दिलं ना, हीच चूक झाली. त्याचा पाठलाग करायला हवा होता, म्हणजे आता ते कुठे आहेत ते नेमकं कळलं तरी असतं ना. अहो पण मधु काका, आपण तसं करणं बरोबर आहे का? ते तिचे आई वडील आहेत, आपण त्यांचा पाठलाग कसा करायचा? काही काही वेळेला आहे ना, चूक किंवा बरोबर हे थोडंसं बाजूला ठेवायला लागतं. आत्ता आपल्याला कसल्या गोष्टींची गरज आहे? ईशाची. ती आपल्या जवळ नाहीये, मोनिका तिला घेऊन गेलेली आहे, ती तिला कुठेही घेऊन जाऊ शकते. आणि मोनिका काहीही करू शकते. शी इज केपेबल ऑफ डुईंग एनीथिंग. नाही मनसी, तू अशी घाबरून जाऊ नकोस. ही म्हणते ती केवळ शक्यता आहे, असं घडेलच असं नाही. अरे पण एव्हाना ती यायला हवी होती ना. दादा, आपण जाऊन बघून येऊया का? अरे कुठे जाणार आपण? ते कुठे गेलेत माहितीये का तुला? अख्ख्या मुंबई भर फिरायचं का शोधत? आता वाट बघण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. ओके, आशा करूया ती येतीलच म्हणून. लेट्स होप. हे काय, तुम्ही दोघंच आलात? ईशा कुठे? ताई हे बघ, ईशाला काय झालं असेल ना तर आम्ही सोडणार नाही तुम्हाला. असं काय करू ना तुमचं. मग तुम्हाला पोलिसात जायचं, जा, त्यातनं कसा सुटायचं ते आम्ही बघतो. मग सगळ्यांची शिव्याशा फुंकीला तुम्हाला. मोनिका बोल ना, ईशा कुठे आहे ते विचारतायत ना तुला काहीतरी. अशी का गप्पा उभी आहेस? गीता काकी प्लीज चिल. काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही सगळे असे विचित्र का वागताय? मोनिका, ईशा कुठे? विक्रांत, ती माझी मुलगी. आम्ही आई वडील आहोत तिचे. तुम्ही सगळे असं वागताय जसं आम्ही शत्रू आहोत तिचे.
प्लीज थांबा. इशू बाळा. झोपा झोपा झोपा. माझं पिल्लू झोपलंय. दे तिला माझ्याकडे. नाही मी नीट झोपू तर तिला आतमध्ये दे. मनू, झोपलंय ना माझं पिल्लू? दिसतंय ना? दे ना माझ्याकडे. आणि तसंही मी इशूला इकडे ठेवणार नाही. नाही म्हणजे माझी तशी इच्छा आहे, पण मम्मा ओ बेटा, ती मला मम्मा म्हणते, तुला नाही. हो की नाही इशू? ईशा बेटा, चल तुला झोप आली असेल ना, ये. मानसी, एक काम कर, तिला घेऊन जा आणि झोपव. विक्रांत तू घे तिला. हा ईशा बेटा, चल गोष्ट सांगतो, तुझी आवडती गोष्ट. हा चल चल लवकर. हे बघ, तुझे आजोबा तुझ्या बरोबर खेळणार आहेत. चल चल चल. अगं तू काय काय मज्जा केली ते सांग ना आम्हाला. हा मला मोठ्या मम्माकडे जायचं. अरे तुम्ही सगळे गप्प का बसलाय? आपण त्या मुलीला त्यांच्या बरोबर पाठवलं हे आपलं चुकलं, कळत नाहीये का तुम्हाला? अरे कळतंय रे बाबा, पण आपण काय करू शकणार होतो? कायदा त्यांच्या बाजूने. आणि नुसतं आता गप्पा मारत बसू नका, काहीतरी ठोस पावलं उचला. मी काय म्हणतो, आपण सरळ जाऊन त्या ईशाला इकडे घेऊन येऊया. हा. काय झाली त्या दोघांची नाटकं? त्यापेक्षा आपण सरळ पोलिसात जाऊया का? ए बाबा, पोलीस वगैरे नको. पण मधु काका, आपण जर आपली बाजू नीट समजावून सांगितली ना, तर ते नक्की सहकार्य करतील. रे पण बाबा, पोलिसांची विकतची दुखणी नकोत रे. विजय एक काम कर, तू फोन लाव, मी मोनिकाशी बोलतो. आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात ती दोघ. हे बघा, कुणीही काहीही करू नका. काही करायचं नाही. काय बोलतोस तू? बघ ना, इथे आमचं डोका फिरलंय आणि तू असं शांत कसा बसवू शकतो? बाबा, काय करणार होता आपण? अरे असं कसं म्हणतोयस तू? एक लक्षात घ्या की राजनची डीएनए टेस्ट आपण केली आहे. आता त्याचा आपल्याला फायदा होईल असं वाटलं होतं, पण तसं होत नाहीये. आपली चाल आपल्याच अंगाशी येते. तो ईशाचा खरा बाप. लोकांनी विचारलं की तो खरा बाप आहे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर काय उत्तर देणार आपण? याचा विचार केलाय का तुम्ही? म्हणजे आपण काहीच करायचं नाही का? ते कधी इथे ईशाला आणून सोडतात, त्याची वाट बघत बसायचं का? त्यांनी ईशाला परत केलीच नाही तर? मी मगापासून तोच विचार करतोय की असं काय करता येईल, असं काय करता येईल ज्याने ईशाही आपल्याकडे येईल आणि बोंबाबोंबही होणार नाही. मला तर हे सगळं कठीण वाटतंय. नाही, यातनं काहीही निष्पन्न होणार नाहीये. बघितलं ना, दोघ जण कसे ईशाला घेऊन गेले ते. आपण मोनिकाला तिला इकडनं घेऊन जाऊ दिलं ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण आता काय, हातातनं वेळ सुद्धा निघून गेली आणि ईशा सुद्धा निघून गेली. पण आपण तिला विरोध करणार तरी कसा? ती तिचीच मुलगी आहे. अगं कसली मुलगी? आपल्याला माहितीये ना, तिला मुलीबद्दल काडीचंही प्रेम नाहीये. मुलीच्या बदल्यात पैसे मागतेय ती. शी, कसली गाई ही. इतर काय, पैशासाठी सगळी नाटकं. मी खरं तर आता सुद्धा तिच्याकडे जाऊ शकते, पण मला माहितीये ताई मला ईशाला भेटू देणार नाही. आणि आता तर ती जास्तच सावध असेल. ईशा कशी म्हणत होती ना, मला मोठ्या मामाकडे राहायचंय म्हणून.
मला तर सारखं तेच आठवतंय ग. कशी हिप्नोटाईज केल्यासारखी बोलत होती ती. माझा तर विश्वासच बसला नाही. मी हा काही मदत करू का? अगं तू आम्हाला काय मदत करणार? तू तुझ्या मालकिणी सारखीच आहेस ना. तर स्वतःच्या स्वार्थासाठी जगायचं. असं का बोलताय ताई? मग कसं बोलू? तुला बरं वाटेल असं बोलू? जा ना आता इकडनं. इथं आम्ही सगळे घरातले असून आमच्या नातीसाठी आम्ही काही करू शकत नाही. तू काय करणार आहेस? अगं ये जा ना इकडनं, जा. बकुळा, हे बघ, आता आम्ही सगळेच अस्वस्थ आहोत. तू तू थांब जरा. नाही, मी थांबते बाहेर. तर जाऊ दे ना तिला. इथं आल्यानंतर मॅडम साठी नको नको त्या गोष्टी केल्यात तिने. इकडचं तिकडे कर, तिकडचं इकडे कर. ती फार काही साधी नाही अगं. आता साळसूतपणाचा आव आणून इकडे उभी राहिलीये. तू आमच्या ईशाला आमच्याकडे आणून देणार आहेस का तुझ्या त्या मालकिणीच्या तावडीतनं? आता काय होईल ग आपल्या ईशाचं? अलका काकी, हे बघा, तुम्ही धीर नका सोडू. काही नाही, आपल्या ईशाचं सगळं चांगलंच होणार. मला एक गोष्ट कळत नाहीये. मोनिकाला आपण पैसे द्यायला तयार आहोत. तिला डिवोर्स मिळतोय. सगळ्या अटी आपल्याला मान्य आहे. पण तरीही तिला ईशा का हवी आहे? ट्रम्प कार्ड आहे ईशा आपलं. ट्रम्प कार्ड. तू आता फक्त बघत राहा की ती आपल्याला काय काय मिळवून देते. पण राजन इकडे थांबणं रिस्की नाही आहे ना? म्हणजे या घरात तुझे काका राहतात ना, मग ते कुठे आहेत? काकांचंच घर आहे, हं. पण त्यांना मी गावी पाठवून दिले. काय? कसं काय? काय नाही, 2-4 कामं मागे लावली त्यांच्या. आणि जमिनीची कामं आहेत म्हणल्यावर पहिली एसटी पकडून गावाला पळाले ते. नाही, ते सगळं ठीक आहे, पण परत कधी येणार आहेत ते? नाही म्हणजे आपण इकडे असताना समजा काका अचानक आले तर आपली वाटच लागणार ना. नाही नाही, तसं काही होणार नाही. मी काय वेडा आहे का? हं? त्यांना याला खूप वेळ आहे, आणि जोपर्यंत ते येतील ना तोपर्यंत आपली सगळी कामं झालेली असतील. डोंट वरी. थँक गॉड. पण आता ना दळवींकडे सगळे टेन्शन मध्ये असणार आहे. आणि मनू आय थिंक तिथं रडतच बसली असणार. पण ईशाला इकडे आणण्याचं आणखीन एक कारण आहे बरं का. ती जर त्यांच्याकडे असती तर त्यांच्या डोक्यात सतत हा विचार असता की काय केलं पाहिजे म्हणजे त्यांना आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही. पण आता बरं आहे ना, आता त्यांच्या डोक्यात सतत ईशाचाच विचार असेल फक्त. ईशा बरी आहे का, कशी आहे, ईशाला परत मिळवायला काय केलं पाहिजे वगैरे वगैरे. यु नो, डायव्हर्जन ऑफ माइंड. वाव राजन, दॅट इज सो स्मार्ट ऑफ यू. म्हणून तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार. खरंच. चला आता ईशाशी खेळतो जरा वेळ. इशू, विक्रांत, पण ईशाचाच विचार करतोयस? हो, सगळा गोंधळ झालाय मला. मधु काका म्हणतात की आपण सरळ तिच्याकडे जाऊ आणि भेटू तिला. पण मोनिका असं नाही होऊ देणार. ती नाही ईशाला भेटू देणार. मलाही तसंच वाटतं. ताई नाही भेटू देणार आपल्याला, कारण तिला माहिती आहे आपल्याला भेटल्यावर ईशाचं मन बदलू शकतं आणि ते ती होऊ देणार नाही. तोच विचार करतो मी की काय करायचं, काय मार्ग काढायचा यातून. आपण फोनवर बोलून बघूया का?